21व्या शतकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे सामर्थ्य केवळ युवा पिढीकडे आहे आणि ते त्यांनी सिद्ध देखील करून दाखवलं आहे। ही पिढी इतर पिढींसाठी आदर्श ठरत आहे। आजच्या या कार्यक्रमात आपण याच विषयी जाणून घेणार आहोत। देशाच्या 69व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडियाचा नवा नारा दिला होता आणि त्यानंतर पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांना उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर सळसळत्या उत्साहानं भरलेल्या या तरुण शक्तीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे। आजच्या या भागात आपण अशाच काही तरुण उद्योजकांच्या यशोगाथा पाहणार आहोत। नमस्कार, गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या खास भागात मी प्रज्ञा बगाडे आपलं स्वागत करते। चला तर मग पाहूया आजच्या या भागातल्या यशोगाथांची झलक। कृषी संस्कृती अधिक सशक्त करण्यासाठी वेसाटोगो या कंपनीचा अनोखा उपक्रम। नाडी परीक्षण उपकरणाला स्टार्टअप अवॉर्ड, पुण्यातले डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांचा गौरव। भारतीय लष्करामधल्या सैनिकांना विमानाचं तिकीट कमी किमतीत मिळावं यासाठी उडचलो ॲप करण्यात आला सुरू। कौशल्य विकास विभागात शैक्षणिक खेळणी बनवण्यासाठी लुमा वर्ल्डला स्टार्टअप पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित। आणि शिक्षकांचं प्रशिक्षण वर्गवारीत स्क्वेअर पांडा इंडियानं आपलं नाव कोरलं। कृषी संस्कृती अधिक सशक्त करण्यासाठी वेसाटोगो या कंपनीची स्थापना केली आहे। संगणक अभियंता युवक अक्षय दीक्षित आणि त्याच्या सहकार्यानं वेसाटोगो ही कंपनी स्थापन केली आहे। शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ही कंपनी त्यांनी स्थापन केली आहे। पाहूया या विषयाची एक यशोगाथा। अर्थव्यवस्थेतलं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे कृषी। अनेकांना रोजगार देणारं, अर्थचक्राला धावतं ठेवणारं हे क्षेत्र अधिक सशक्त होण्याची गरज वारंवार व्यक्त केली जाते। ही गरज हेरून नाशिकचे युवक अभियंता अक्षय दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामिक आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टम अशी 2 संगणकीय उत्पादनं आपल्या वेसाटोगो कंपनी अंतर्गत तयार केली आहेत। या स्टार्टअपच्या उत्पादनांना शेतकरी, कंपन्या, निर्यातदार, व्यावसायिक यांच्याकडून चांगली मागणी आहे। शेतापासून ते बाजारपेठेपर्यंत कृषी क्षेत्रातल्या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगा शोधत वेसाटोगोनं अल्पावधीतच बाजारपेठेत ठळक स्थान निर्माण केलं आहे। तर आपण प्रायमरली 2 प्रोडक्ट बनवले आहे। एक आहे ग्रामिक प्लॅटफॉर्म आणि दुसरा आहे FPO मॅनेजमेंट सिस्टम। हे जे ग्रामिक प्लॅटफॉर्म आहे ते प्रायमरली शेतकरी वापरतात, तर ह्यामध्ये शेतकरीला भरपूर फायदा होतो। प्रायमरली सर्वात प्रथम हे फायदा असतो की मोबाईलमध्येच त्यांना जे पण मार्केटमध्ये रेट चालू आहे, जितके पण पिकांचे रेट चालू आहे ते त्यांना मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशनमध्येच दिसून जातात। तर त्यांना कोणावर डिपेंड व्हायची गरज नाही। एनी टाईम एनिवेअर ॲक्सेस, याच्यामध्ये ते कधी पण ते रेट बघू शकता। फर्स्ट बेनिफिट हे असतो। दुसरा बेनिफिट हे पण आहे की जे आपले रेट आहे ते हायली ॲक्युरेट असतात, कारण की आपले जे फील्डवर फील्ड स्टाफ आहे ते एकदम ॲक्युरेट डेटा टाकतात, तर ते पण एक अजून ॲडव्हान्टेज क्रिएट असतो। थर्डली जे पण आधी जे शेतकरी फक्त 1 किंवा 2 मार्केट यार्डला कनेक्ट होता, ते आता आपल्या सिस्टम माध्यमातून मल्टिपल मार्केटला कनेक्ट करू शकतो। त्यासाठी ते बेटर एक ऑपॉर्च्युनिटी त्याला भेटते मार्केट लिंकेजची आणि हे बेटर डिसिजन घेऊ शकतो, ज्याच्याने त्याला जास्त प्रॉफिट भेटेल। सन 2018 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फाउंडेशन आणि सह्याद्री शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अडचणींचा शोध घेतला जात होता। शेतमाल वाहतूक आणि पुरवठा साखळीच्या दरम्यानच्या अडचणी या निमित्तानं समोर आल्या। डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरच्या माध्यमातून समस्येवर पर्याय शोधण्यासाठी अभियंत्यांना आमंत्रित केलं गेलं। यावेळी अक्षयनंही अर्ज केला होता। त्यानंतरच वेसाटोगोचा जन्म झाला। जे काही सॉफ्टवेअर तयार झालेले आहेत त्याच्यामुळे रोजच्या कामामध्ये खूप सुलभता आलेली आहे। जे शेतामध्ये माल तयार झाल्यानंतर तिथून तो इथे पॅक हाऊसला येणं किंवा त्याचं बुकिंग करणं, एक गाडी व्हेकल जे शेतातून निघाल्यानंतर इथे मुख्य पॅक हाऊसला येणं आणि तिथे आल्यानंतर तिला वेळेत लगेच परत जाणं, तर हे जे काही काम घडायला लागलं आहे म्हणजे एक वेळेची बचत व्हायला लागलेली आहे। त्याचबरोबर निर्णय शेतामध्ये बसूनच बरेच निर्णय सोप्या पद्धतीने घेता यायला लागलेले आहेत।
लागवड आणि शेतमालाचं उत्पादन ते बाजारपेठेपर्यंतची साखळी या संकल्पनेवर आधारित प्रकल्प काम अक्षयनं पूर्ण केलं. त्यासाठी देशातील 50 तरुणांमध्ये अक्षय आणि त्याच्या सहकाऱ्यांची निवड झाली. छोट्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपला स्टार्टअप सुरू केला. अक्षय दीक्षित यांनी जे वेसेटोगो हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं त्याचा आम्हाला द्राक्षाच्या नोंदणीमध्ये सगळ्यात मोठी मदत झाली. आपण बाग कोणत्या तारखेला छाटतो त्याच्या ज्या अवस्था आहे आणि वातावरणात होणारे बदल याविषयीची माहिती आम्हाला त्या वेसेटोगो ॲपमधून सातत्याने मिळत राहिली. त्यानंतर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा झाला की जो काढणीनंतरचा मागणी आणि पुरवठ्याचा जो गुंता आहे तो शेवटपर्यंत समजत नव्हता. आता त्या ॲपमधनं आपल्याला आलेल्या मालाला काय डिमांड आहे आणि कोणत्या प्रतीचा माल आपला आहे आणि कोण व्यापारी घेणार आहे हे आम्हाला समजते. आणि काढल्यानंतर तो माल आम्हाला स्वतः तिथं जावं लागत नाही. ते काढल्यानंतरच्या मालाचे सगळे वजन आणि सगळे मेसेज आम्हाला स्वतःला आमच्या मोबाईलमध्ये जागेवरतीच समजतात. इच्छा तिथे मार्ग याचीच साक्ष या तरुणांच्या स्टार्टअपनं पटवून दिली आहे. शेतकऱ्यांना जिथं सुविधा उपलब्ध झाली तिथंच नवउद्योजकांना उमेदीचे नवपंखही दिले आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे, नाशिक. उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. असंच एक व्यक्तिमत्व आहे पुण्यातल्या नाडी तारांगिणी या उपकरणाचे निर्माते डॉक्टर अनिरुद्ध जोशी. देशातल्या एकूण 46 नवउद्योजक तरुणांमध्ये जोशी यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीमध्ये रुग्णांचं नाडी परीक्षण करण्याचं उपकरण या डॉक्टरांनी विकसित केलं आहे. पाहूया या विषयाची एक यशोगाथा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात निर्यात अशा एकूण 8 क्षेत्रांचा समावेश आहे. यात प्रामुख्यानं तरुणांच्या अडचणी सोडवण्यावर भर दिला जातो. 2020 पासून आघाडीच्या संशोधक आणि उद्योजकांना वार्षिक पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. पुरस्कारांचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. पुण्यातील नाडी तरंगिणीचे निर्माते डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाडी परीक्षा ही मनगटावर केली जाते. या पद्धतीने 3 ठिकाणी ते वात, पित्त आणि कफाचा वैद्य अनुभव घेतात आणि त्यालाच आपण टेक्नॉलॉजिकली 3 सेन्सर्सच्या माध्यमातून आपण त्यांची नाडी रेकॉर्ड करतो. नाडी रेकॉर्ड करून आपल्याला समजतं की त्यांच्यामध्ये डायजेशन आणि स्ट्रेस कमी आहे का जास्त आहे, वातपित्त कफाची लेवल्स काय आहेत आणि त्याच्यानुसार सध्याची ऋतुचर्या आणि दिनचर्या ह्यानुसार आपण त्यांना डाएट आणि योगा यांचे रेकमेंडेशन्स देतो. आयुर्वेद म्हणतं की मन साफ असेल आणि पोट शांत असेल तर तुम्ही सगळ्यात जास्त हेल्दी असता आणि सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये इम्युनिटीच्या दृष्टीने हे असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणूनच या प्रॉडक्टला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही या विषयावर गेली 15 वर्ष रिसर्च करीत आहोत. माझी सुरुवात झाली IIT बॉम्बेतल्या PhD पासून. NCL पुणे येथे मी त्यावर पोस्टडॉक केलं आणि गेली 5 वर्ष मी ही कंपनी चालवतो आहे. या माध्यमातून आम्ही 500 डॉक्टरांना, आयुर्वेदिक डॉक्टर्सना जोडले गेलो आहे आणि 1.5 लाखाच्या वर पेशंट्सचा डेटा आमच्याकडे आहे आणि त्याचंच रेकग्निशन मला वाटतं ह्या वर्षीच्या स्टार्टअप अवॉर्डमधून आम्हाला मिळालं. जोशी यांनी तयार केलेल्या नाडी तरंगिणीच्या माध्यमातून पूर्वी हाताने नाडीचं परीक्षण करून संबंधित व्यक्तीला योग्य तो सल्ला वैद्य देत होते. याला त्यांनी तंत्रज्ञानाची जोड देऊन एक डिव्हाइस तयार केलं असून गुगल प्ले स्टोअरवर ॲप तयार केलं आहे. जी व्यक्ती या ॲपवर नोंदणी करेल त्याला त्याच्या संपूर्ण आरोग्याविषयी माहिती भरावी लागते. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या डिव्हाइसवर उजवा हात ठेवल्यानंतर तो डिव्हाइस आपल्या नाड्या तपासतो आणि त्याचा संपूर्ण डेटा हा ॲपमध्ये पाठवतो. मी हे तुरिया इन्स्ट्रुमेंट गेले 6 महिने वापरते. रोज सकाळी नाडी परीक्षा आणि त्याच्यानंतर टंगचा फोटो हे दिला की स्कोर्स येतात आणि त्यानुसार मला कळतं की माझी आजची तब्येत कशी आहे, डायजेशन कसं आहे. त्यानुसार डाएट रेकमेंडेशन्स, योगा रेकमेंडेशन्स, संगीत कुठलं ऐकावं असे रेकमेंडेशन्स, कसं झोपावं, किती पाणी प्यावं, हे सगळे रेकमेंडेशन्स खूप डिटेलमध्ये आणि खूप सुंदर ॲपमध्ये दिसतात आणि ते मी रेग्युलरली फॉलो करते आणि मला माझ्या तब्येतीत खूप बदल जाणवतो आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कोणत्या प्रकारची व्याधी आहे याची माहिती दिल्यानंतर ॲपमध्ये डॉक्टर, कोचर्स, वैद्य ऑनलाईन सल्ला देतात. अशा पद्धतीचं हटके असं हे स्टार्टअप आहे.
21व्या शतकात देशाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या आणि जगभर उपयोगी पडू शकणाऱ्या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी सुरू झालेली ही योजना नक्कीच आशादायी आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे. पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर. आकाशवाणी अस्मिता कानी गुंजता वाटे धन्यता मनोरंजन ज्ञान विज्ञान मनोरंजन ज्ञान विज्ञान बातम्या मुलाखती भाषण हो जी 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 ही वाणी असे जनतेची जनहिताची जनसौख्याची सत्य सुंदर मंगलाची नित्य सेवेस सिद्ध सादाची हो जी 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 अभिमान महाराष्ट्राचा माय मराठीचा राष्ट्र शक्तीचा नाट्य साहित्य संपदेचा बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 जी. ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय लष्करामधल्या सैनिकांना खरं तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं. या सैनिकांना वेळेवर सुट्ट्या तर मिळतात, मात्र घरी जाण्यासाठी साधन सुविधा उपलब्ध नसतात. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातल्या 2 तरुण उद्योजकांनी उडचलो हा ॲप सुरू केला आहे. या ॲपच्या माध्यमातून सैनिकांना कमी किमतीत विमानाचं तिकीट उपलब्ध होतं. नेमका हा ॲप आहे तरी काय ते पाहूया. भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा प्रवास हा प्रामुख्यानं रेल्वेवर अवलंबून असतो. पण अनेकदा रेल्वे रिझर्वेशन मिळत नाही, त्यात अचानक सुट्टी मिळाल्यामुळे प्रवासाचा प्रश्न उभा राहतो. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी उडचलो या पुण्यातील स्टार्टअपची सुरुवात करण्यात आली. उडचलोचे संस्थापक आणि CEO रवी कुमार यांच्या एक गोष्ट लक्षात आली की भारतातील अनेक प्रवासी कंपन्या तोट्यात आहेत. त्यांना प्रवासी मिळत नाहीत आणि भारतीय सैन्य दलातील जवान अधिकाऱ्यांना रेल्वेचं बुकिंग न मिळाल्यामुळे अडचण होते. या दोन्ही गोष्टींची रवी कुमार यांनी सांगड घातली. उडचलोनी भारतातील प्रवासी वाहतूक कंपन्यांसोबत करार करून सैन्यातील आणि निमलष्करी दलाच्या जवानांना सवलतीत विमान प्रवास योजना आखली. रवी कुमार यांचे वडील भारतीय सैन्य दलात कार्यरत होते, त्यामुळे सैन्य दलाच्या अडचणी त्यांना अवगत होत्या. लौकिकदृष्ट्या इंजिनियर असलेले रवी कुमार यांनी उडचलो या स्टार्टअपची सुरुवात करून भारतीय सैन्य दलाची मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. किंगफिशर और उसी दौरान काफ़ी सारी एयरलाइंस बंद हो गई थी और बंद होने का एक मूलतः कारण जो होता है वो होता है कि एयरलाइंस के पास लोड नहीं हो पाता. सो पैसेंजर लोड फैक्टर जिसे बोलते हैं PLF वो काफ़ी कम होता है. अगर ट्रेडिशनली देखें तो एयरलाइन केवल बिजनेस और लीजर ट्रैवलर पे ही डिपेंडेंट रही है. तो हमने सोचा एयरलाइन के लिए एक नया कस्टमर बेस दें. एट द सेम टाइम क्योंकि मैं खुद आर्मी बैकग्राउंड से आता हूँ और आर्मी में क्या है कि जो 97% हैं वो नॉन ऑफिसर्स हैं एंड नॉन ऑफिसर्स को ट्रेन से ही सफ़र करना कंपलसरी है. सो हमने सोचा कि क्योंकि इतने सारे जवान हैं जो डेली ट्रैवल कर रहे हैं और क्या है कि फ़ौज में छुट्टी ऑलमोस्ट लास्ट मिनट पे कभी कभी सैंक्शन होती है और लास्ट मिनट पे रेलवे टिकट मिलना ऑलमोस्ट डिफ़िकल्ट और चैलेंजिंग होता है. तो हमने सोचा अगर इन फ़ौजियों को, और इनकी तादाद तकरीबन हर दिन 30-40 हज़ार हैं और इतनी ही सीटें डेली एयरलाइन में भी खाली जा रही हैं, अगर इन फ़ौजियों को ले जाके एयरलाइन को दें और एयरलाइन से रिक्वेस्ट करें कि वो भी अपना फेयर AC2 AC3 के रेट पे ले आएँ जो कि उनको इंटाइटल्ड हैं, तो 2 प्रॉब्लम एक साथ सॉल्व होती है. फ़ौजियों को कंफर्म टिकट की मारामारी में नहीं जाना पड़ेगा रेलवे के, और
वो कन्वीनियंटली अपने घर पहुंच जाएंगे और जल्दी पहुंच जाएंगे। और दूसरा, एयरलाइन जिनकी इतनी सारी सीटें खाली जा रही हैं वो भी फिल कर पाएंगी। सो हमारी जर्नी जो अभी तक रही है 2015 से लेके अभी आज 2022 में हम जब बैठे हैं, सो इनफैक्ट हमें पहले भी इकोनॉमिक्स टाइम से लगातार 2 बार अवार्ड मिला हुआ है फॉर फास्टेस्ट ग्रोइंग SME, इवन दो हम ट्रैवल इंडस्ट्री में हैं। सो हमारा जो ग्रोथ रहा है वो 450% प्लस CAGR का रहा है। इट्स ओनली बिकॉज कि हमने कभी किसी मार्केट के पाई से कट नहीं किया, हमने एक नया मार्केट ही एयरलाइन के लिए क्रिएट किया है। और एट द सेम टाइम हमने जो सोल्जर्स जिनको पहले अपने घर पहुंचने के लिए रेलवे की टिकट लेनी होती थी, उनकी भी लाईफ को आसान कर दिया है। याचबरोबर उत्कर्ष या योजनेतून त्यांनी सैनिकांच्या पत्नींना सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातल्या खडकी इथे दिव्यांग सैनिकांचं केंद्र आहे. तिथल्या काही सैनिकांना त्यांनी प्रशिक्षण देऊन कॉल सेंटरच्या माध्यमातून नोकरीची नवी संधीही उपलब्ध करून दिली आहे. रविकुमार यांनी सैन्य दलातील अधिकाऱ्यांना आपला कर वेळेत भरता यावा यासाठी विशेष सेवा सुरू केली असून उडचलोच्या माध्यमातून ते ई-कॉमर्स सेवा सुद्धा पूर्ण करणार असल्याची माहिती रविकुमार यांनी दिली. कोरोनाच्या बिकट काळात उडचलोचं कार्यही उत्कृष्ट राहिलं आहे. पुण्यातील स्टार्टअप कंपनी उडचलोला पहिल्या राष्ट्रीय स्टार्टअप डेच्या औचित्यानं केंद्र सरकारकडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार, पुणे. पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर. आकाशवाणी अस्मिता कानी गुंजता वाटे धन्यता मनोरंजन ज्ञान विज्ञान मनोरंजन ज्ञान विज्ञान बातम्या मुलाखती भाषण हो जी 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 ही वाणी असे जनतेची जनहिताची जनसौख्याची सत्य सुंदर मंगलाची सत्य सुंदर मंगलाची नित्य सेवेस सिद्ध सादाची हो जी 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 अभिमान महाराष्ट्राचा माय मराठीचा राष्ट्र शक्तीचा नाट्य साहित्य संपदेचा बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 जी. ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या लुमा वर्ल्डला केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शिक्षण क्षेत्रात आणि कौशल्य विकासात खेळणी बनवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लुमा वर्ल्ड ही डिझाईन क्षेत्रातली अनुभवी संस्था आहे. नेमकं ही संस्था काय करते ते पाहूया. परस्पर संवादाच्या तत्वावर आधारित खेळांच्या माध्यमातून मुलांना शिकवणं ही खरं तर शिकवण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. लुमा वर्ल्ड स्टार्टअप ही नेमकं हेच करते. या स्टार्टअपनं स्टेम या उपक्रमाअंतर्गत मुलांना शिकवण्यासाठीचे बैठे खेळ, परस्पर संवादाला चालना देणारी फ्लॅश कार्ड आणि प्रत्यक्ष जगण्यातल्या विविध कृतींवर आधारलेल्या पुस्तकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या उपक्रमाअंतर्गत मुलांना प्रत्यक्षात अनेक शैक्षणिक क्रिया प्रक्रिया करण्याची संधी मिळत असल्यानं ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मुलांना एक प्रकारे स्क्रीनवरचं शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातनं मिळालेलं शिक्षण असा समतोल साधण्यात मोठी मदत झाली आहे. तो 2019 में हमने लूमा वर्ल्ड का लॉन्च किया एक बहुत बड़े बोर्ड गेम इवेंट से मुंबई में. हमने सोचा ये, और हमें बहुत अच्छा रिस्पांस भी मिला, हमने सोचा ये एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है कि हम बहुत सारे इवेंट्स में पार्टिसिपेट करें और ऑर्गेनाइज करें. पर 2020 में कोविड और लॉकडाउन के कारण ये पॉसिबल नहीं था. उसका असर हमारे मैन्युफैक्चरिंग पे भी पड़ा, सेल्स पे भी पड़ा और डिलीवरी पे पड़ा, क्योंकि तभी गेम्स नॉन एसेंशियल कैटेगरी में आ गया था. पर हम इस चुनौती से रुके नहीं, हमने इसे एक अपॉर्चुनिटी बनाया. हमने सबसे पहले हमारे प्रोडक्ट्स को मॉड्यूलराइज किया. हमारे पास पहले सिर्फ ये 4-in-1 एक्टिविटी किट्स थे, पर अब हम बोर्ड गेम्स, बुक्स और फ्लैश कार्ड को भी सेपरेटली सेल करने लगे. तो इसका ये बेनिफिट था कि पेरेंट्स के बाद और ऑप्शंस मिले और बच्चों को सीखने के लिए भी और रिसोर्सेज मिले. लुमा वर्ल्डच्या शैक्षणिक उत्पादनांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत आणि समाजातल्या विविध घटकांना स्वतःसाठीची वाटतील अशी आहेत.
दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शैक्षणिक उत्पादनांचा वापर करून 6 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाची मुलं खेळाच्या माध्यमातून शिकू शकतात, तर त्याचवेळी शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि पालकही या उत्पादनांचा वापर शिकवण्याच्या प्रक्रियेतलं महत्त्वाचं साधन म्हणून करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे या साधनांच्या उपयोगानं शिकणाऱ्या प्रत्येकाला संबंधित गोष्टीत समरस होऊन त्याबाबत शिकता येतं, तसंच त्यासंबंधीच्या त्यांच्या संकल्पना सोप्या पद्धतीनं समजून घेण्यात मोठी मदत होते. हम लोग गेम्स के माध्यम से बच्चों को फ्यूचर स्किल्स डिलीवर करते हैं, पर गेम्स के माध्यम से हम बच्चों को ये सिखा सकते हैं जो हर करियर या प्रोफेशन के लिए रिक्वायर्ड हो, जैसे क्रिटिकल थिंकिंग या प्रॉब्लम सॉल्विंग, डिसीजन मेकिंग. ये इंपॉर्टेंट चीज़ें, चाहे मैं डॉक्टर हूँ, इंजीनियर हूँ या बिजनेसमैन हूँ, ये स्किल्स बहुत नेसेसरी होते हैं. हमारे गेम्स आर मेड इन इंडिया बट दे मेड फॉर द वर्ल्ड. We want to be one of the first companies in India to make toys that are used in almost every corner of the world. या पलीकडे जात या उत्पादनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पर्यावरण पूरक आहेत आणि त्यासाठी यात एकदाच वापरता येण्याजोग्या प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर केला गेला आहे. लुमा वर्ल्डच्या या अभिनव उपक्रमातल्या गणिताशी संबंधित खेळांना ब्रिटनमधल्या 2021 साठीच्या इमॅजिनेशन गेमिंग अवॉर्ड अंतर्गत बेस्ट मॅथ्स गेम हा पुरस्कार मिळाला आहे. आता तर त्यांनी 2021 साठीच्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. जो चाइल्ड का लर्निंग होता है, उसका अटेंशन स्पैन होता है, वो सिर्फ 5 से 10 मिनट होता है. तो हमने ये इंसिडेंट लेके हम लोग ने प्रोडक्ट्स जो हमारे हैं डिज़ाइन किए, जाकि हर चाइल्ड और एवरी चाइल्ड इज़ वेरी डिफरेंट. तो स्टार्टअप अवार्ड के वजह से हमारे एक तो अवेयरनेस हुई है इंडिया में, बट नॉट जस्ट इन इंडिया, महाराष्ट्र और मुंबई में, पर ग्लोबल से देशों में भी, इन टर्म्स ऑफ US, UK और मिडिल ईस्ट से हमें काफ़ी फ़ोन कॉल्स आए, इन्वेस्टर के कॉल्स आए, डिस्ट्रीब्यूटर्स के कॉल आए. लास्ट 5 से 6 दिन हम लोग यही काम कर रहे हैं कि हम उनके कनेक्ट हो. स्टार्टअप इंडिया की वजह से या उनके खुद के प्रोग्राम्स जो हैं, जैसे कॉर्पोरेट NTS, यूनिकॉर्न स्टार्टअप, सीड कैपिटल स्टार्टअप प्रोग्राम, मेंटरशिप प्रोग्राम, गवर्नमेंट एग्जीबिशंस, लूमा को ये इन सब पोर्टल को अपॉर्चुनिटी मिलती है, जो काफ़ी स्टार्टअप्स और हर स्टार्टअप सपनों में देखती है कि हमें ये अपॉर्चुनिटी मिल सकती है कि नहीं. तसं पाहायचं झालं तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळेतलं शिक्षण ऑनलाईन झालं आणि त्यातला परस्पर संवाद काही एका प्रमाणात हरवलाही. अशा परिस्थितीत लुमा वर्ल्डनं आणलेल्या शैक्षणिक उत्पादनांमुळे मात्र शिकण्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक परस्पर संवादाचा अंतर्भाव होऊ शकला. तसंच केवळ मुलांसाठीच नाही तर घरातल्या प्रत्येक सदस्यासाठीही शिकणं हे अधिक मनोरंजक आणि खेळकर पद्धतीचं होऊ शकलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा, मुंबई. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया या पुरस्कारानं स्क्वेअर पांडा या संस्थेला पुरस्कृत करण्यात आलं. नेमकी ही संस्था काय काम करते ते पाहूया. स्क्वेअर पांडा इंडिया हा शिक्षक, विद्यार्थी, शासन, थोडक्यात शिक्षण पद्धतीतील सर्वांनाच उपयुक्त ठरेल असा प्रशिक्षण देणारा स्टार्टअप आहे. जगभरातल्या सर्व मुलांनी साक्षर व्हावं यासाठी स्क्वेअर पांडा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आशिष झालानी यांनी हे काम हाती घेतलं. देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आपण शिक्षकांना प्रशिक्षण देत असल्याचं आशिष यांनी सांगितलं. बट जब हमने स्टार्ट किया तो द क्वेश्चन वाज कि हम डिजिटल वे से बच्चे को क्यों पढ़ाएं, वो डिवाइस क्यों यूज़ करेगा, वो एडिक्ट हो जाएगा डिवाइस का, एक्सेट्रा. एक प्लेटफॉर्म होता है टेक्नोलॉजी का, उसमें लर्निंग एक असेसमेंट सिस्टम बिल्ड होता है, राइट. वो हमको एक पर्सनलाइज एंड अडेप्टिव जर्नी बिल्ड करने देता है चाइल्ड के लिए. वो चीज़ हम एक फिजिकल वर्ल्ड में नहीं कर सकते. सो जब टीचर को देखा जाता है तो टीचर के पास 30 स्टूडेंट्स है, 40 है, 50 है. अब वो हर स्टूडेंट को अलग कैसे ट्रीट करे. टेक्नोलॉजी ब्रिंग्स दैट, बट लोगों को वो समझ नहीं थी इनिशियली. विथ कोविड वो समझ आ गई है, एंड नाउ फाइनली एक्सेप्टेंस नॉट इन प्राइवेट स्कूल्स बट गवर्नमेंट में भी ये बहुत बड़ी एक्सेप्टेंस है आज. शिक्षण, शिक्षक सहकार्य, पालक सहकार्य, शैक्षणिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, आरोग्य हे सर्वच मुलाच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाचे असतात. या पुरस्कारामुळे त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळेल असंही आशिष यांनी सांगितलं. हमारा बिगेस्ट डिफरेंस ये है बाकी लोगों से कि हम पूरे इकोसिस्टम को देखते हैं. एक टीचर, एक पेरेंट, एक चाइल्ड, और उन सब की जर्नी टुगेदर हम डिवाइस करते हैं, रैदर देन कि खाली एक टीचर को देखा जाए, एक चाइल्ड को देखा जाए. सो दैट इज़ द बिगेस्ट डिफरेंस इन स्क्वेयर पांडा. तो मेजर नंबर ऑफ यंग चिल्ड्रन आर इन इंडिया, राइट, और वो भी गवर्नमेंट स्कूल्स में. सो हम इसको इंडिया 3.5 साल पहले लेके आए, एंड वी हैव बिन लुकिंग एट
working with the government to help them build this ecosystem, right? जो मैं ecosystem की बात कर रहा हूँ वो help कर रहे हैं हम इनको build करने का. संपूर्ण कार्यक्षमतेसाठी अनुकूल असं प्रशिक्षण कार्यक्रम ते राबवत आहेत. स्क्वेअर पांडा इंडियाचं भारत, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि कॅनडा इथे कार्य सुरू असून त्यातून 2,30,000 विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा, मुंबई. कल्पनाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर हे युवक प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. आजच्या या भागात आपण अशाच युवकांच्या यशोगाथा पाहिल्या. तेव्हा तुम्हाला आमचा आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुम्ही DD न्यूज या यूट्यूब चॅनलवर आमचा हा कार्यक्रम पाहू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मास्क लावा, सुरक्षित अंतर राखा आणि कोरोना नियमांचं पालन करा. नमस्कार.